भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाई केल्यानंतर अनेक काळे कारनामे बाहेर आलेत। एकीकडे नाशिकमध्ये ऑफिस थाटून काळे उद्योग करणारा अशोक खरात प्रसिद्धीस होतात आला होता तो ईशान्येश्वर मंदिरामुळे। सिन्नर तालुक्यातील मिरगाव जवळचं हे ईशान्येश्वर मंदिर आणि या मंदिरामध्ये गेल्या 16 वर्षात दररोज गर्दी व्हायची। मात्र आता गेल्या 4 दिवसांपासून मंदिरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। मंदिर आणि मंदिर परिसरात खरातचा कोणताही भक्त येत नाहीये। इथे आहे फक्त स्मशान शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट। या मंदिराजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। हेच ते मिरगाव मधलं ईशान्येश्वर मंदिर आहे, ज्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर भक्तांची वर्दळ असायची, दर्शनाला गर्दी असायची। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ठिकाणी या शुकशुकाट दिसून येतो। आणि एकूणच जर पाहिलं तर भक्तांविना ओस पडलेलं हे मंदिर आता आपण या दृश्यातून पाहतो। एकूण पाहिलं तर हे मंदिराची जी उभारणीचं काम आहे ते साधारणतः 2008 साली सुरू झाल्याची माहिती आता आपल्या समोर येते। 2008च्या सुमारास हे मंदिर या ठिकाणी बांधण्याचा निर्णय अशोक खरातने घेतला होता। आणि यापूर्वी हा ज्या रोड आपल्याला दिसतो, या रोडच्या जो कोपरा आहे त्या कोपऱ्याला ते मंदिर आधी तो बांधणार होता। मात्र तिथं काही अडचणी आल्यामुळे ती जागा बदलून अशोक खरात यानं हे मंदिर या ठिकाणी बांधलं। 2008च्या सुमारास या मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झाल्यानंतर 2009 मध्ये शिवनिका संस्थान या नावानं त्यानं आपल्या जे ट्रस्ट मंडळ आहे त्याची स्थापना केली आणि त्या संस्थांच्या माध्यमातून या मंदिराचं काम पूर्ण केलं। आणि 2010 मध्ये 16 ऑगस्ट 2010 ला हे मंदिर बांधून पूर्ण झालं होतं। त्यामुळे आता जी काही चौकशी सध्या सुरू आहे SIT असेल किंवा क्राईम ब्रँच कडून, याबरोबरच जे उत्पन्नाचे स्रोत आहे, याचं उत्पन्न संपत्ती कशी आली याची देखील चौकशी झाल्यास निश्चितच या संपत्तीवर देखील गदा येईल यात शंका नाही। नितीन ओझा, ABP माझा, मिरगाव, सिन्नर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।